की हा प्रत्येक जो यंगस्टरमध्ये जो मुलगा असतो ज्याला बिझनेस करायची खूप इच्छा असते त्यांनी म्हणजे हा व्हिडिओ तरी नक्की बघा, बिकॉज खूप काय याच्यामधून शिकायला मिळेल. पण जर मला रेवाजचा ॲस जर विचारला तर ॲस म्हणजे तो सक्सेससाठी आहे, तर हे रेवाचा सक्सेस. दादरमधल्या अमेयचं रेवाज किचन. इथे मिळणारा कीमा कुलचा, अंडा घोटाला, मालवणी चिकन, लिव्हर मसाला, बेजा मसाला याने सोशल मीडियापासून इथे येणाऱ्या प्रत्येकाला अगदी वेड लावलंय. रेवाज किचन हेच नाव का, दुसरं काही नाव का नाही? म्हणजे प्रत्येकाने ठरवलंच आहे की हा प्रश्न विचारा. सो फायनली आज मी सांगेन की रेवाज किचन का. लोकांना वाटतं की हे माझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे, हे आहे ते आहे, ब्ला मला सुद्धा तेच वाटलं होतं, आईचं नाव आहे वगैरे, हे असं काहीच नाही. ॲक्च्युली खरंच युनिक नेम आहे. बट त्याच्या मागचं रिझन असं आहे की मला एकदा स्वप्न पडलं होतं की मी एका मुलीवर डेटला गेलो होतो आणि त्या मुलीचं नाव होतं रेवा सावंत. अच्छा. हो. आणि मी सकाळी उठल्यावर मी खूप त्या मुलीला म्हणजे शोधलं, इंस्टाग्राम सोशल मीडियावरती जास्त करून शोधलं. ओके. पण ते मला भेटलं नाही. पण त्यावेळेस ती मला म्हणाली होती की तुझी जी हॉबी आहे ना ती कंटिन्यू कर आणि मला त्याचा सक्सेस हवा आहे. अच्छा, म्हणजे ती स्वप्नातली रेवा. स्वप्न लिटरली अंगावर गुजबम्स येतात आहे. बट हे ॲक्च्युअल रिझन आहे. वाव. सो फक्त तिचं नाव रेवा होतं. पण जर मला रेवाजचा ॲस जर विचारला तर ॲस म्हणजे तो सक्सेससाठी आहे, तर हे खरंच नाव रेवाज किचन हे असं नाव पडलं. आणि आत्ता जर मला विचारलं की हे रेवाज किचन का, तर ते मी एका स्पेसिफिक व्यक्तीसाठी मी बोलतो ते नाव, जी माझ्या जवळ आहे खूप, माझी गर्लफ्रेंड. सो असंच आहे ही रेवाज किचनची जर्नी. आयुष्यात पुढे जाऊन स्वतःचं हॉटेल टाकण्याचं स्वप्न असलेल्या अमेयला घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही अर्ध्यात सोडावा लागला. नंतर त्याने एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. पण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमेय आज नोकरी करून संध्याकाळी 8 ते 11 दर आठवड्याच्या बुधवारी, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी एका छोट्याशा स्टॉलवर आपलं किचन चालवतोय. हा व्यवसाय तू जेव्हा सुरू करायचं ठरवलंस तेव्हा तुला काय अडचणी आल्या, तेव्हा तुला कोणी सपोर्ट केला, कसा केला, तू कसा इथपर्यंत आज आलायस हे आम्हाला थोडक्यात सांगशील? सो माझे आई वडील यांनी खूप मला सपोर्ट केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझी बहीण जी आता बाहेरगावी असते जॉबसाठी, रेवा जशी गर्लफ्रेंड, जर तिने पण मला खूप असा सपोर्ट केला की तुला जी गोष्ट आवडते ना बिंदास कर, काही लागलं आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहे. सो माझे घरातले सर्व फॅमिलीज, दादा, अजून एक नाव मी सांगेन तुम्हाला याच्यामध्ये, तृषांत पालकर म्हणून आहे, जो माझ्या पप्पांचा खास मित्र आहे. त्यांनी एवढं एनकरेज केलं. आज तुम्ही पाठी बघू शकता की आज ह्या मागचं जर माझा आधारस्तंभ बोलला जाईल तर तो म्हणजे तो दादा आहे. आता इथे कसं यायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर दादर वेस्टवरून हे अगदी 7 ते 8 मिनिटांवर आहे. गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. सोबतच इथला संपूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. अजून 8 पण नाही वाजले, पण गर्दी वाढत चाललेली दिसते हळूहळू. अजून एक माझं एक सांगायचं आहे, 8 वाजल्या गर्दी वाढते, अशीच गर्दी हळूहळू खूप वाढत जाते. सो वेटिंग थोडं असतं, काही लोकांना मिळत नाही, काही लोकांना मिळतं लवकर. सो खरंच सॉरी याच्यासाठी की आपण त्याच्यावरती वर्कआउट करतो मॅनपॉवरवरती, आणि लवकर देता येईल तेवढा आपण प्रयत्न करू. सो सॉरी आणि थँक्यू मला सपोर्ट करतात त्यासाठी. आता इथे येऊन माझा पेशन्स संपलाय आणि आता माझ्या पुढ्यात आहे चिकन गार्लिक मसाला सोबतच गरमागरम कुलचा. याची टेस्ट अगदी घरच्या जेवणाची आठवण करून देते, तर तुम्ही पण नक्की येऊन खा. तो त्याला एकदम असं म्हणजे लाईक सोयाबीनवरून आठवलं.
असे झाले होते मित्र फ्रेंड सर्कलमध्ये आणि त्याचा मित्र एकदम प्युअर व्हेजिटेरियन होता. सो त्यांनी त्याला सांगितलं की सोयाबीन आहे म्हणून, तर खाऊन बघ, वेगळं युनिक डिश आहे. सो त्यांनी खाल्लं आणि त्याला आवडलं. तर नंतर त्याला कळलं की त्यांनी शिव्या घातल्या तर वेगळी गोष्ट, बट त्या क्षणापासून त्यांनी म्हणजे किमा ॲटलिस्ट खायला स्टार्ट केला. तो जाताना मला त्यांनी कॉम्प्लिमेंट दिलं की भाऊ मी हे स्पेसिफिक हे खायला मी परत येणार. मला कुठं असं वाटतं की काहीतरी अचीव केलं. अमेयाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला इथे येऊन काय खायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सोबतच दर आठवड्याच्या बुधवारी रात्री 9 वाजता मराठीतून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.